तिकडे बोधिवृक्षात कदाचित ती एवढ्या वाजता येऊ शकते. फोन करे, तिला ओळखतो शांतीज्योती बंदेला बोधिवृक्षात राहतो. आणि ते आल्यानंतर फोन काही देऊ देत नाही. मग आल्यानंतर मला फोन करते, म्हणते ही आली. मग मी आलो, पण फोन केला बाहेर. मग तिला सत्यक्रिया करायला कमीत कमी म्हणून बोधगयेला आपण जायचं. बोधगयेला जाऊन तिथे सत्यक्रिया करायची. बोधिवृक्षात बसून येतेन सत्यवचन होतु मे जय मंगलम म्हणतो की नाही. या सत्यवचनानं माझं मंगल असं आहे. बोधिवृक्षामध्ये तिथे बसून मी माझ्या जीवनात जे काही दानादी कर्म केलं, दानादी पुण्यकर्म केलं, हे पुण्यकर्म माझ्या सुगती प्राप्तीसाठी, माझे पारमितांचे घडे भरण्यासाठी, मला सुगती प्राप्त होऊ दे. एवढं तर मग कुठे जन्म घ्यायचा ते नंतर वाटलं. मला सुगती तरी प्राप्त होऊ बरं का. तर प्रत्यक्ष बोधिवृक्ष म्हणजे बुद्धच असतात. ते बुद्धांशीच बोलणं होते. आपल्याला वाटतं ऐकलं की नाही ऐकलं, कोण ऐकलं तुमचं आपल्याला वाटतं. तर मरण महापरिनिब्बाणानंतर त्यांचं अस्तित्व असतं की नाही याचं उत्तर नकारात दिलं काय भगवंतांनी. नाही, होई नाही म्हटलं, नाही म्हटलं. त्याचं उत्तर होई आहे ना नाही आहे. आता बुद्ध कसे दिसतील आहे की नाही.